हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होममेड पाणीपुरीची रेसिपी। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी पुदिना, एक 9 मीडियम साइजचे उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, अर्धी वाटी गूळ, त्याच्यानंतर एक लिंबू आणि रेडीमेड इमलीची चटणी यूज करणार आहे। कारण माझ्याकडे घरची जी चिंच असती ती अवेलेबल नव्हती। तुमच्याकडे जर ती चिंच अवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता। फक्त चिंच जी आहे ना ती पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यातला रस गाळून तुम्ही यूज करू शकता। तर हे बघा, आपण आता गोड पाणी बनवणार आहोत। तर एक मिक्सर पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गूळ घातला आणि ही रेडीमेड जी इमलीची चटणी होती ना ती त्याच्यामध्ये घालायची आणि पाणी मी जसं लागेल तसंच घालणार आहे, कारण जास्त पातळ पण नको व्हायला। तर मी सध्या इथे अर्धा ग्लासच पाणी टाकते, तुम्हाला जसं लागेल तुम्ही तसं ते घालू शकता। मग हे जे आहे गोड पाणी ते मी एक मिक्सरला छान असं फिरून घेतलं। छान आपलं याचं गोड पाणी तयार झालेलं आहे आणि हे चहाच्या गाळणीने पण तुम्ही गाळून घेऊ शकता। आता पुढे आपण तिखट पाणी बनवणार आहोत। मग याच्यामध्ये पुदिना घातला, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि छान असं बारीक करून हे घेतलं। हे बघा किती मस्त झालेलं आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं। तर तुम्हाला हे थंड पाणीपुरी म्हणून खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे छान असं 1-2 तास ठेवायचं, मस्त थंड पाणी होतं, तुम्ही ते देखील खाऊ शकता। अदरवाईज तुम्ही रेग्युलर पाणी म्हणून खायचं असेल तर तुम्ही ते देखील खाऊ शकता। हे बघा आपल्या पुऱ्या किती छान अशा तळून झालेल्या आहेत, हे काही विकतच्या वगैरे नाही आहेत, मी घरीच तळलेल्या आहेत। ते मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये आपण मगाशी जे उकडलेले बटाटे आणि ते घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये हे बघा मॅश करून कांदा घातलेला आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे नाही बरं का, एक कोथिंबीर घातलेली आहे। हिरवी मिरची जर घालायची असेल तुम्ही वरून तुकडे छोटे छोटे करून तर ते देखील घालू शकता। मी इथे नाही घातलेली, मी चाट मसाला, कोथिंबीर, कांदा आणि बटाटा छान असं मॅश करून घ्यायचं आणि हे बघा मग तुम्ही पाणीपुरी एन्जॉय करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।